मॉर्निंग मित्रांनो, मी सागर बेलुसे आणि ओळखलात का शिवम नार्वेकर. तर आम्ही दोघं तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत एक्सप्लोर करायला चंदेरी फोर्टला. तर आता आम्ही आहे पनवेल स्टेशनच्या बाहेर आणि इकडे बघू शकता पनवेल पोलीस चौकी आहे. तर आता आम्ही दोघंही निघणार आहे या लालपरीला घेऊन थेट चंदेरीच्या दिशेने. तर इथून जवळपास 20 किलोमीटर अंतर आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाला. तर मी आता बाईकवरून उतरलो आहे कारण रस्ता बघू शकता कसा आहे, एकदम रिस्की आहे. आणि आपल्याला आता थोडंच पुढे जायचं आहे, मग आपल्याला तामसाई गाव लागेल. तर इकडे भरपूर वॉटरफॉल पाहायला भेटत आहेत, झरे आहेत. पण इकडे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसतील, पण भरपूर प्रमाणात वरती पाऊस पडतो आहे. त्या साईडला बघू शकता जवळपास 7-8 झरे बाजूबाजूलाच आहेत, पण तुम्हाला दिसणार नाही. आणि नदी बघा किती भरून चालली आहे, एवढा पाऊस आहे वरती. तर आम्ही आता एका साईडला इकडे झाडाखाली गाडी लावली इकडे, आणि इकडे पुढे आता पायवाट आहे. तर आता इथून आमचा ट्रेक सुरू होतो आहे दोघांचा. ॲक्च्युली गाडी मागेच लावायला पाहिजे होती कारण भरपूर रस्ता खराब आहे इकडे, मातीचा रस्ता आहे पूर्ण. बट आता आम्हाला इकडे जागा भेटली आहे चांगली, तर आम्ही आता इथे लावली गाडी. तर आम्ही थोडंसं रस्ता चुकलेलो आणि तामसाई गावात न जाता टॉवर गावामध्ये आम्ही आलेलो. तर आता एका माणसाने आम्हाला सांगितलं आहे तसं आम्ही आता परत रिटर्न जातो आहे आणि तिकडून तामसाई गावात डायरेक्ट जाऊ आणि मग तिकडून मग चढायला वरती सुरुवात करू. आणि इकडे बघू शकता भाताची पूर्ण शेती आहे, माणसं आता काम करत आहेत. तर फायनली आम्ही चुकत एक्झॅक्ट लोकेशनला पोचलो आहे, तेच म्हणजे तामसाई गावात. हे तामसाई विलेज आहे आणि इकडून आपल्याला जायचं आहे वरती. तर ही एवढी जागा आहे जिकडे तुम्ही बाईक वगैरे पार्क करू शकता. कशाला तर इकडे 2 रोड आहेत, लेफ्ट आणि राईट. तर आपल्याला राईटला सरळ जायचं आहे. हां, तर आपण इकडून सरळ आलो आणि आपल्याला इथून न जाता ह्या रस्त्याने, कच्च्या रस्त्याने जायचं आहे पुढे. तर इकडे कुठेच बोर्ड वगैरे असं काय लावलं नाही, तर त्यामुळे तुम्ही गावकऱ्यांना विचारत गेलात तर अचूक पोचाल. तर समोर डोंगर आहे मोठा, पण त्या धुक्यामुळे काय दिसत नाही आहे. कदाचित इकडे दिसत असेल चंदेरी, पण तो दिसत नाही. आपण ना त्या माणसांना विचारूया की चांदेरी डोंगर कुठला आहे पहिला, कळलं? आणि कसं तो डोंगर टार्गेट घेऊ शकतो. चुकलो तर डोंगर दिसत नाही ना कुठलाच. तर हा व्हाईट बोर्ड आहे, त्याच्या राईट साईडने आपल्याला पुढे जायचं आहे. तर आपण पुढे थोडं विचारू कोणाला तरी, माणसं दिसली तर विचारू कोणाला तरी. कारण संध्याकाळी परत घरी पण यायचं आहे आपल्याला, आपली बायका परत वाट बघतायत. तर आम्ही दोघं जास्त पुढे न जाता रिटर्न आलो आणि ते गावकऱ्यांमध्ये विचारलं कोण गाईड भेटेल का, म्हणजे पुढे आम्ही रस्ता चुकू नये.
तर एक दादा रेडी झाला आहे, त्याचं नाव प्रभाकर आहे, तो आपल्याबरोबर आहे. तो आपल्याला वरतीपर्यंत घेऊन जाईल आणि परत खाली आणेल. पाणी भरत असेल तर पूर्ण रस्ता बंद होत असेल ना. आपल्या नदीतून जायचं की काय? तर आपल्याला जाई नदी क्रॉस करून जायचं आहे पुढे. तर या दादाला पहिले जाऊ दे पुढे. तर अशा प्रकारे आपल्याला ॲडव्हेंचर ट्रेक आपला सुरू झाला आहे. इथूनच आता पुढे येणाऱ्या समस्या काय काय असणार आहेत ते आता बघूया आपण. तर इकडे पाऊस भरपूर प्रमाणात आहे आणि जेव्हा भरपूर पाऊस असतो तेव्हा तुम्ही इकडे यायचं मी तर म्हणतो टाळाच, कारण इकडचे रस्ते बंद होतात. पूर्ण पायवाट आहे जी पूर्ण दिसेनाशी होते, त्यामुळे तुम्ही चुकू शकता रस्ता. तर इकडे पहिली पार्टी आपल्याला बघायला भेटते जी या डायरेक्शनने जायला सांगते आपल्याला. तर अशा बघत बघत आपण जातो आहे आणि दादा आपल्याबरोबर आहेच. आणि पावसाळा असल्यामुळे पायवाट जरा कमी झाली आहे, झाडं वाढली आहेत, त्यामुळे रस्ता चुकण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत. हा बघा आपला मित्र भेटलाय खेकडा. छोटाच आहे, तुमच्यासाठी मी आता बाहेर काढतोय. हा बघा खेकडा पकडला. चला जास्त मागे राहून फायदा नाही, कारण रस्ता आपल्याला माहिती नाही आहे. फटाफट वरती जाऊया. तर मध्ये मध्ये आपल्याला असे छोट्या छोट्या नद्या पाहायला भेटतात. आणि आता मच्छर चावायला भरपूर सुरुवात झाली आहे. आणि तिकडे समोर मोठे 2 धबधबे आहेत आणि आपण त्या धबधब्याच्या वरून जाणार आहोत. ओके. आणि इकडे खाली पाण्याचा तुम्हाला आवाज येत असेल किती फोर्सने पाणी वाहत आहे. तर खूप जास्त ॲडव्हेंचरस हा ट्रेक होणार आहे आपला. इकडे कोणीतरी निशाण करून ठेवलं आहे दगडाचा, म्हणजे निशाण आहे तिकडे पण भरपूर कमी प्रमाणात आहेत. तुमचं जर लक्ष नाही गेलं तर कदाचित तुमच्या रस्ता चुकू शकता तुम्ही. त्यामुळे एकटे येण्याचा कधी हिंमत करूच नका, मी तर बोलेन. कंपल्सरी कोणीतरी घेऊन या. हो, गावाची जी माणसं आहेत त्यांनी आणणं गरजेचं आहे. काय काय ठिकाणी अशा बॉटल लावल्या आहेत फांदीला, तर काय काय ठिकाणी मगाशी बघितल्याप्रमाणे दगडी आहेत. तर अशा छोट्या छोट्या खुणा आहेत, त्या बघत आपण जाऊ शकतो. बॉटल आपण कुठेतरी लावूया. इकडे आपण आपली निशाणी लावलेली आहे, बघू शकता. झेंडा काढ द्या. वाट पडलाय.
तर फायनली आम्ही वरती आलो आहे थोडंसं आणि इकडे बघू शकता किती सुंदर वॉटरफॉल आहे. वॉटरफॉलच्या वरती आलो आहे आपण. जसं तुम्ही बाहुबलीच्या पिक्चरमध्ये बघितलेला तसा वॉटरफॉल आहे. अगदी फोटो काढून फ्रेम करू शकतो आपण असं हे दृश्य आहे. खूप भारी वाटतंय. आणि ज्या रस्त्याने आपण आलो तो रस्ता आपल्याला इकडून दिसत नाही अजिबात, फक्त जंगल दिसतं इकडून. या धबधब्याला काय म्हणतात? काय नाव असेल ना? होडी धबधबा. इकडे पर्यटक येत असतील का खाली? अरे हां हां हां, ते मला पण करायचं आहे. ट्रॅव्हलिंग करणार मी एकदा. हां हां, वॉटरफॉल उतरत नव्हतं. मला पहिला ते मी ट्रॅकिंग कधी केली नाही. हां, मी बोललो घ्या मला. तेव्हा त्याने मला घेतला, आलो खाली डायरेक्ट इकडे म्हणजे इकडे खाली. ते काय रोप बांधलेली असते, एवढी भीती नसते. ते करत होते बाबा 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 बाबा. वरती बांधता कशाला होतं? रोप दगडाला बांधतात ना. झाड आहेत ना, झाड दगडी बांधले होते सगळे ना, बांधले होते. गडावर येणाऱ्या दोन वाटा आहेत. एक तर ही वाट जी पनवेलकडून येते आणि दुसरी बदलापूरवरून, चिंचोली गावातून. आता आम्ही तानसाई गावात नाही. तुमच्यापैकी कोणी नवीन असाल, फ्रेशर असाल, ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही बदलापूरच्याच रूटनी येऊ बोलता येत नाही, एवढा दम लागला आहे. तर तुम्ही बदलापूरच्याच रूटनी याल तर बरं होईल. आता थोडासा आपल्याला उतार लागला आहे, त्यामुळे थोडासा आराम भेटतो आहे बॉडीला. पुढे जाऊन थोडंसं परत चढ लागणार आहे. नशीब आहे पावसाळा आहे. उन्हाळा असता तर मला वाटत नाही कंप्लीट करू शकलो असतो. थोडंसं आहे थंड पाणी तोंडावर मारून आपण थोडंसं फ्रेश होऊया, म्हणजे थोडंसं एनर्जेटिक होऊ आपण आणि पुढचा प्रवास थोडासा सोपा होईल. बरं वाटतंय आता. हे असं पाणी आपण पिऊ सुद्धा शकतो. इकडे आपल्याला निशाण दिसतंय, किल्ले चंदेरी. अर्धा तास लागेल. वरती यायचंय, वरती इथं व्हीट आहे वेळ आता, म्हणजे जवळ आलो आपण. अच्छा, हां गोवाकडे किती वेळ आहे? गोवा अर्धा तास लागेल जर पटापट गेलो तर. आपण आता या वरतून येणाऱ्या छोट्याशा धबधब्यामधून वाट काढत वरती चढतोय. पाऊस आहे नाही पण तरी सुद्धा पाणी कंटिन्यू येते वरतून. अच्छा, म्हणजे 3 रस्ते तिकडे. आपण ह्या रस्त्याने आलो. हा एक रस्ता हा कुठून येतो? करंबेली. आणि हा बदलापूरवरून रस्ता येतो आणि आपल्याला जायचं तिकडे. ओके, तर असे 3 रस्ते एका ठिकाणी येतात आणि पुढचे जायची वाट एकच आहे. गाडी स्लिप मारलेली आहे. शुभम नार्वेकर, लागेल इथून अर्धा तास ना. जर फास्ट गेलो तर. इथून चढ नाही ना असा. जर आस्ते आस्ते गेलो तर 1 तास पण पूर्ण. काय खायचं आहे, नाश्ता वगैरे करायचा इकडे? नाही, वरती जाऊ ना, तिथं हवेल. चालेल. पाऊस परत एकदा आता सुरू झालाय आणि बघू शकता काहीच दिसत नाही खालचा, एवढं धुकं आलं.
तो आपल्याला दिसतोय चंदेरी किल्ला. आता थोडा थोडा तो गायब होता धुक्यामुळे. तर अर्ध्या तासाने आपण त्या गुफेपर्यंत पोहोचू. मी तुम्ही सर्वांनी आपण कुठल्या ना कुठल्या रीलमध्ये व्हिडिओमध्ये बघितले असेलच. त्या गुफेपासून अजून वरती आपल्याला गेलो तर महाराजांची मूर्ती पाहायला भेटते. तिकडे बघू जमल्यास जाऊ. तिकडे भेटला आपल्याला. थांब जरा नंतर क्रॉप कर. अशा प्रकारे माझ्या मित्राला, याला ओळखतं काय म्हणतात त्याला? ओळखलं का? कोणी कोणाला पकडलंय? बघू शकता केवढा मोठा आहे. पण आपण आता याला सोडतोय. ह्याला जाऊ द्यायच्या घरी आणि आपण पण जाऊया आपल्या रस्त्याने. टाटा. तर थोडंच अंतर बाकी आहे. आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचू. एवढ्या वेळाने आपल्याला पहिल्यांदा स्टेप्स पाहायला भेटत आहेत दगडावर कोरलेल्या. इकडे पाहू शकता छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. तर इकडे आपल्याला छोटंसं मंदिर पाहायला भेटत आहे देवीचं. आणि आपल्याला जायचं आहे कसं आता? असंच चढत. ओके. दर्शन करून झाल्यावर चढायची सुरुवात आहे. तुम्हाला या अँगलला वाटतं हार्ड आहे, पण ॲक्च्युली इझी आहे. आता काय चढायला त्रासदायक नाही आहे. चला आपण थोडं ट्राय करूया. हां ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 मॅक्सिमम 14 सेकंदामध्ये तुम्ही वर चढू शकता. म्हणजे एवढं हार्ड नाही आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही दर्शन घेतलं होतं खालती त्या देवीचं मंदिर वरती आहे. आता आम्ही चालूया पुढे. चेक करूया, कंटिन्यू करू आपण. ॲक्च्युली मंदिर बघितलं बरं वाटलं मला, कारण खूप दमछाक झाला आहे माझा. आठवण माझ्या मित्राला बोलवतो सागरला की सगळं शूट करायला, कारण की जमतच नव्हतं. खूप दम लागत होता. हां, ज्यांना हौस आहे, ज्यांना आवड आहे त्यांनी ट्रेक करा. पण ज्यांना अनुभव कमी असेल किंवा अनुभव नसेल त्यांनी हा पहिला ट्राय करू नका. त्यांनी आमचा एक व्हिडिओ बघा, सौंदर्य किल्ला म्हणून टाकला आम्ही, तो ट्राय करा. तो इझी ट्रेक आहे. फायनली आपल्याला एवढा वेळ थांबल्यानंतर फायनली आपल्याला डोंगर दिसतोय. आणि थोड्याच वेळात आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आहे. तुम्ही खाली बघितला असाल हा स्पॉट दिसत नव्हता. जसं आपण एकदम जवळ आलो तर मला हा स्पॉट दिसतोय. आणि ह्याच्यासुद्धा वरती आपल्याला एक पॉईंट आहे जिकडे महाराजांची मूर्ती आहे, तांब्याची मूर्ती. मित्रांनो, इकडनं चालत 2 मिनिटावर आपल्याला गोवा लागेल. एक निशाण लक्षात ठेवा. हे जवळ आले की तुम्हाला खूप बरं वाटेल. सगळ्यात जास्त मला बरं वाटतंय. ठरवलेलं ते कम्प्लीट करतोय. हां, कारण लिटरली मला एका टायमिंगला वाटत होतं माझ्या दमामुळे की रिटर्न जावं, पण नाही. या गुहेच्यासाठी मी या ठिकाणी आलो, ट्राय केलं. थांबत का होईना पण आलो मी वरती. आणि हे आपण मूर्खपणा आपण जे काही सगळीकडे बघतो, नावं लिहून जातात लोक. काय भेटतं त्यांना काय माहिती. राजू, सोमनाथ, कसली नावं आहेत. अशी लोक येतात का वरती मला समजत नाही. यासाठी हे काय आहे वरती झेंडा लावलेलं? कुठलं मंदिर आहे? ओके, इथे वरती गावदेवीचं मंदिर आहे. गावदेवीचं मंदिर आहे, झेंडा दिसतोय तिकडेच. आणि हा पाण्याचा कुंड. खोल असेल हे. अरे खोलच आहे. असा अतिरेपणा कुठे करू नका. असा मूर्खपणा करतात लोक आणि जातात. आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या येणाऱ्यांचे
मार्ग बंद होतात, रस्ते बंद होतात. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला माहिती नाही तिकडे पुढे पुढे करू नये. तर पाहू शकता एवढी मोठी जागा आहे इकडे वरती, आणि इकडे चूल वगैरे पेटवली आहे, म्हणजे बरेचसे लोक वरती येऊन राहत असतील इकडे. आणि या साईडला पिंड आहेत आणि देवीची मूर्ती आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याबरोबर राहिलेला प्रभाकर आपल्याला थोडक्यात एक इकडची थोडीशी माहिती देईल, तर ती ऐकत याकडूनच. तर प्रभाकर, सांगू शकतोस तू आता? तर महाशिवरात्रीला सकाळपासून पब्लिक म्हणजे 2-3 हजार पब्लिक येते इथं. जेवण वगैरे सगळं चालू असतं, कंटिन्यू जेवण चालू असतं. जेवढी पब्लिक येणार तेवढ्यांना जेवण कंटिन्यू चालू असतं. जरी सकाळी पब्लिक आली तरी संध्याकाळपर्यंत लास्टपर्यंत एंडिंगपर्यंत चालूच असते दर्शन घेण्यासाठी. बाकी सगळे इथं झोपाला वगैरे सगळे निवांत झोपतात, सगळे इकडे तिकडे फिरतात. बस दिवस रात्र सगळे लोक येत असतात, रात्री तर रात्री चालू असतं, कंटिन्यू चालू असतं. आणि ही गोष्ट पूर्णपणे शिवजयंती आणि महाशिवरात्र या 2 दिवशी या ठिकाणी सगळी लोक येतात, बरोबर. आणि वर्षभर म्हटलं तर इथे वस्तीला येतात लोक राहायला वगैरे. कंटिन्यू वस्तीला येतात. तर कोणी कोणी दोघं कपलने असतात, कोणी ग्रुपने असतात, कंटिन्यू चालू असतं. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे बघा की हे असं ठिकाण आहे की जिकडे काय काळजी घेण्याची गोष्ट नाही आहे. इथे लोक बिंदास येतात, राहतात, स्टे करतात आणि रिटर्न जातात. फक्त एवढंच आहे की तुम्ही येता चढताना फक्त थोडा दमछाक होईल, थोडा त्रास होईल, पण वरती या ठिकाणी येईपर्यंत काही रिस्क नाही आहे, काही त्रासदायक नाही आहे, काही भीतीदायक नाही. जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं इंस्टाग्राम, फेसबुक किंवा तुम्हाला यूट्यूबच्या वेगवेगळ्या चॅनलमध्ये दिसतं, तसं काही घाबरण्यासारखं नाही आहे. इथपर्यंत तरी तर तुम्हाला जायचं असेल तर तिकडे बिंदास येऊ शकता. फक्त या पुढचं जो पॉईंट आहे ते आम्ही बघू कसं आहे, पॉसिबल वगैरे आहे की नाही, का ते रिस्की आहे की नाही ते एकला अंदाज घेऊ. सध्या वातावरण जरा वेगळं दिसतंय, त्या वातावरणाचा अंदाज घेऊन आम्ही विचार करू की पुढे जायचं की नाही. तर तुम्हाला तर पुढे बघू. तर हा किल्ला मध्यम श्रेणीमध्ये येतो, आणि हा किल्लाच नाही आहे तर एका डोंगराला किल्ल्यासारखं स्वरूप दिलं आहे. आणि ह्याचं मेन काम म्हणजे वॉच ठेवण्यासाठी बाकीच्या किल्ल्यांवर. आणि इथे आजूबाजूला आता दिसत नाही आहेत, पण या साईडला बरेच किल्ले आहेत. पेठ फोर्ट आहे, कर्नाळा फोर्ट आहे, असे अनेक फोर्ट आहेत ज्याच्यावरती लक्ष देण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता. तर अशा प्रकारे आम्ही थोडासा इकडे स्नॅक्स खाल्लेत, कारण आम्ही पूर्ण जेवलो नव्हतं इकडे. आणि कचरा वगैरे आम्ही इथे न टाकता बॅगेजवर रिटर्न घेऊन जाणार आहे. तर आता आम्ही निघतो आहे आता पुढच्या दिशेने. इथपर्यंत आपण इझिली आलो, पण आता ह्याच्या पुढे जे काही पॅच लागणार आहेत ते थोडे रिस्की आहेत. तर ते आता बघूया, आपल्याला जमणार असेल तर आपण क्रॉस करू, नाहीतर तिथूनच रिटर्न यायचा ठरवू. तर आता आपण जातो आहे पुढच्या दिशेने, आणि इकडचा थोडासा पॅच कठीण आहे. तो किती कठीण आहे ते आपण आता जाऊन बघूया स्वतः. आपण तिथं भर पावसात चाललोय. तर शक्यतो इकडे लोक उन्हाळ्यामध्ये येतात, हिवाळ्यात येतात, पावसात सगळं कमी येतात लोक. आणि ही जागा इतकी रिस्की आहे की सरळ खाली जाऊ शकतो पाय घसरला तर, त्यामुळे सावकाशच जावा. तर इकडे थोडा रिस्की पॅच आहे, इकडून खाली उतरून खाली जायचं आहे आपल्याला. तर आमच्यामध्ये शुभम इकडेच थांबायचा विचार केला आहे त्यांनी. बघू. तर आधी प्रभाकर जातोय पुढे, त्याला बघून मग ठरवू आम्ही. तर हळूहळू आपण जाऊया, जे होईल ते होईल. आम्ही विचार केला होता, पण थोडा विचार केला, दोघांना उतरल्यावर कळलं की हरकत नाही आहे. बसत बसत. तर एक टप्पा आम्ही पार केला आहे, आता पुढे अजून असं जायचं आहे आपल्याला खाली. इथे थोडं तिकडे बघ, इकडे थोडा स्टेप्स टाईप असं जास्त असावं. तर इकडून आपण आता खाली आलो आहे आणि पुढे जायचं आहे, आणि इकडे सपोर्टला एक रशी आहे.
पण रशी किती मजबूत असली तरी पूर्ण वजन टाकू नका रशीवरती. तर आम्ही बरेच प्रयत्न करून शेवटी एक फायनल डिसिजन घेतला आहे की इथून आता आम्ही रिटर्न जातो आहे. हा पॅस थोडा डिफिकल्ट आहे कारण पाऊस पडतो आहे आणि सगळं स्लिपरी झालं आहे शेवाळामुळे. त्यामुळे 2-3 वेळा आम्ही ट्राय केलं पण नाही जमलं मला. तर आम्ही इथूनच आता रिटर्न जायचा विचार करतो आहे. इथून थोडंच पुढे गेलं की पाण्याचा हौद होता आणि तिथून परत वरती चढायचा पॅच आहे. तर ह्यावेळी तरी आम्ही कंप्लीट करू शकत नाही हा. तर आय होप एक दिवस मी येईन परत एकदा आणि पूर्ण तिथपर्यंत जाईन. करूच सध्या पण असं काय गच्च्यामध्ये ना जास्त रिस्क घेऊ नका आपण. तर मी नेक्स्ट टाईम पावसाळा अवॉइड करीन आणि हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात एकदा येईन आणि एक दिवस नक्की कंप्लीट करीन हा ट्रेक. मी येणार नाही म्हणून हा एकटाच बोलतो की मी येईन. आम्ही नाही बोलत आहे. हा रस्ता पाठ झालेला आहे. रस्ता सांगायला पाठ झाला की आम्ही नंतर येऊ परत. तर आता हा पॅच आम्हाला परत चढायचा आहे जो रिस्की होता जो आम्ही उतरलो. आता चढताना बघू काय प्रॉब्लेम होत आहे. तर आमची खाली उतरेपर्यंत एवढी दमछाक झाली पण ती एवढी 3-4 फुटाची मूर्ती वरती एवढी कशी नेली असेल ते त्यांनाच माहिती. पण थोडीशी इच्छा माझी पूर्ण आहे की आता कधीतरी वरती जाईन तेव्हाच पूर्ण होईल. पण त्यासाठी सॉरी मी तुम्हाला पूर्ण फोड दाखवू शकलो नाही पण एक दिवस नक्की दाखवीन. फायनली आता आमचं झालं सगळं ओके. सो आता आम्ही इकडनं रिटर्न जर्नी स्टार्ट करतो आहे. तर प्रभाकर सप्रे याचा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो करू की तो सेव्ह राहील समोरच राहील. नेक्स्ट टाइम कधी कोण आलात ग्रुपने तर म्हणेन की त्याला घेऊन या की मग तुमच्यासाठी बरं पडेल. कारण की इकडे जंगलामध्ये पायवाटा खूप वेगळ्या आहेत. रस्ता चुकाच्या भरपूर गोष्टी झालेल्या आहेत इकडे. जे बरेच लोक दुसऱ्या डोंगर चढले आहेत दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत नदीला पकडून गेलेत. काय लोकांना गोंधळ झालेले आहेत. तर त्यासाठी गाईड असणं कंपल्सरी आहे. तर त्यासाठी तुम्हाला रेफरन्ससाठी एक हाच नंबर देतो आहे प्रभाकर सप्रेचा. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन भेटेलच. तर आता आम्ही इकडं रिटर्न चाललो आहे. तर आपण पुढे या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो. बाय.